नाउ सी इन कंट्री लाईक इंडिया, नॉट जस्ट इंडिया बट इवन वर्ल्ड वाईड ना, मुलांचं खूप महत्त्व आहे ना. प्रत्येकाला वाटतं की आपली मुलं असली पाहिजे. आणि त्यातल्या त्यात वेन वी सी इन इंडियन सिनारिओ, आपण एक आपला भारतीय समाज जर बघितला तर आपल्याकडे इट हॅज अ रिलिजियस ॲस्पेक्ट टू. बरोबर आहे. चिल्ड्रन, त्यातल्या त्यात सन है ना, मुलगा वंशाचा दिवा, हां, याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. इट इज असोसिएटेड विथ व्हॉट, सम रिलिजियस राईट्स अँड ऑल. बरोबर आहे ना. येस. देन सम स्पिरिच्युअल गेन्स इजंट इट. मोक्ष मिलेगा. मुलाने अग्नी दिली तर काय मिळेल, तेव्हाच आत्म्याला शांती भेटेल, दिस एंड दैट एंड ब्ला ब्ला ब्ला. ऐसी बहुत सारी चीज़ें हैं. कितना सच है कितना झूठ है हमें नहीं पता, बट वी बिलीव की जे म्हणजे फनरल राईट्स जे आपण बघतो की मुलगा जो आहे, काय म्हणतात त्याला, मुखाग्नी, हां, हे सगळं जे आहे दिलं जातं. हालाकी हा आता सिनारिओ थोडासा बदलतो आहे, बट या स्टील हा एक खूप मोठा पगडा आहे आपल्याकडे. तो हिंदू लॉ जो आहे, हिंदू लॉमध्ये ह्या गोष्टींची जी आहे दखल घेतलेली. बिकॉज क्या लॉ कहाँ से आया है, इट हॅज कम फ्रॉम सम सोर्सेस. आणि सोर्सेस आपण पाहिलेत ऑलरेडी, है ना. डिवाइन सोर्सेस आपले आपण पाहिले. तो तिथं आपण जर पाहिलं म्हणजे रिलिजियस ॲस्पेक्ट जो आहे हा जास्त आपल्याला काय दिसतो की जास्त वेटेज आहे रादर त्याचं. सो हिंदू लॉसुद्धा हे रेकग्नाईज करतो. आणि फक्त ह्या कायद्यापासून नाही, म्हणजे 1956चा हा जो कायदा आहे, इथून अडॉप्शन व्हायला लागले का, नाही. याच्या आधीसुद्धा, प्रायर टू दिस, बिफोर एनॅक्टिंग दिस पर्टिक्युलर ॲक्ट, तेव्हासुद्धा अडॉप्शन्स होतच होते. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, जे कोणते आपले मराठा पेशवा बाजीराव, नानासाहेब वॉज अडॉप्टेड चाइल्ड, राईट. इवन किंग एडिपसची गोष्ट माहिती आहे तुम्हाला. किंग एडिपस, त्याला पण असंच म्हणजे बाळ जे आहे कोणी दिलेलं होतं आणि त्यानं रेज केलेलं. तर बहुत सारे हम हिस्ट्री में भी अगर देखें, नॉट जस्ट इंडियन हिस्ट्री बट हिस्ट्री वर्ल्ड वाईड, तर आपल्याला सापडतं की बरेचसे असे राजे झालेत की ज्यांची स्वतःची मुलं बाळं नव्हती. मग त्यांना पुढे जो आहे त्यांचं साम्राज्य जे आहे, त्यांचं एक लिगसी जी आहे ती कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, अडॉप्ट केलेलं आहे. सो अडॉप्शन कधी आपल्याला बघायला भेटत होते, in absence of what, biological children. yes, in absence of own children, in absence of their own biological children. हां, मग त्यावेळेला म्हणजे इंडियामध्ये कशा करता, कारण ही भीती काय की जर मुलाने मुखाग्नी नाही दिला तर आत्म्याला शांती भेटणार नाही. फॉर द परफॉर्मन्स ऑफ व्हॉट, सोल. फिनरल राईट्स. हां, फिनरल राईट्स जे आहे हे परफॉर्म करण्यासाठी. नंबर 2, वंश कोण पुढे चालवणार आमचा, हां, त्याला काय म्हणतात, कंटिन्युअन्स ऑफ लिनिएज. ओके, कंटिन्युअन्स ऑफ लिनिएज, वंश पुढं चालवायचा आहे. लिनिएज इज व्हॉट, वंश, तो पुढे चालला पाहिजे. सो याच्याकरता जे आहे आपण अडॉप्शन जे आहे, अडॉप्शनसारख्या प्रॅक्टिसेस ज्या आहे ह्या अगदी आपण पूर्वीपासून बघतोय. ओके, मग याच्यावरती जे आहे, आता पूर्वी अडॉप्शन संदर्भातचा जो अनकोडिफाईड लॉ म्हणजे काय, जो कुठे लिखित स्वरूपात नाही आहे, कुठला असा कायदा नाही, म्हणजे जे प्रॅक्टिस बेसिकली होत होती, ज्या त्या म्हणजे त्यांच्या जातीपाती धर्माच्या ह्याच्यानुसार, धर्म तर हिंदू धर्म ऑब्वियसली, पण मग त्यात ज्या कुठल्या वेगवेगळ्या कास्ट आहे, सबकास्ट आहे, तर अपने हिसाब से चलता था अडॉप्शन. मग त्यातही आधी कसं होतं की पूर्वी, दिस इज ऑल मतलब हम पास्ट का बता रहे, स्टडी कर रहे हैं. हां, अभी पूर्वी काय होतं की अडॉप्शन जे आहे इट कुड टेक प्लेस ओनली विदिन युअर फॅमिली, म्हणजे तुमच्या
रिलेटिव्समध्येच. ओके, तुमच्याच रक्तातलं कोणीतरी, तुमच्याच सो कॉल्ड खानदानातलं कोणीतरी. ओके, यू आर गेटिंग वाय? येस. ते म्हणतात ना, कोणाचं रक्त आहे, कसं आहे, दूषित रक्त आमच्या ह्याच्यात मिक्स व्हायला नको, ऐसा ह्या गोष्टींचा फार मतलब इम्पैक्ट था. तो जो रिलेशन्स है उनमें ये सब अडॉप्शन एंड ऑल ह्या गोष्टी चालायच्या. ओके, आता आज मॉडर्न एजमध्ये परफॉर्मन्स ऑफ फ्युनरल राईट्स किंवा कंटिन्युअन्स ऑफ लिनिएज, इज दिस दी ओनली ऑब्जेक्ट बिहाइंड अडॉप्शन? इज दिस दी ओनली ऑब्जेक्ट? रादर शुड दिस बी दी ऑब्जेक्ट? नाही ना. आज काय असलं पाहिजे? अडॉप्शन शुड बी फॉर व्हॉट? अडॉप्शन शुड बी फॉर व्हॉट? कोई हेल्पलेस है, कोई मिजरीज में जी रहा है, माँ बाप नहीं है, बच्चा ऑर्फन है, एंड इफ यू हैव इनफ मीन्स यू शुड टेक केअर ऑफ दॅट चाइल्ड. सो टुडे, आजच्या डेटमध्ये हा अप्रोच जो आहे हा कसा आहे? इट इज मोर ऑफ ह्युमॅनिटेरियन नेचर, राईट? इजंट इट? की जे अनवॉन्टेड चिल्ड्रन आहे, जे हेल्पलेस चिल्ड्रन आहेत है ना, ऑर्फन आहे, यांना जर तुम्ही एक चांगली फॅमिली देऊ शकलात, एक चांगलं त्यांना एन्व्हायरमेंट जे आहे देऊ शकलात, तर ते मूल जे आज कुठंतरी म्हणजे जे अनाथ आहे, रस्त्यावर भीक मागतं आहे किंवा कुठल्या तरी दयनीय अवस्थेमध्ये आहे, ते मूल त्याला चांगले जर चांगलं एन्व्हायरमेंट भेटलं, फॅमिली भेटली, तर ही मे prove as an asset to the country, isn't it? Because every person he is blessed with some or the other एक आपण इनबिल्ट काहीतरी क्वालिटी किंवा काय असते, isn't it? So he may prove as a good asset to the, a very beneficial asset to the country. Now आजचा आपला म्हणजे इन मॉडर्न एज व्हॉट इज दी ऑब्जेक्ट? इट इज़ नॉट दिस फ्यूनरल राइट्स एंड कंटिन्यूअन्स ऑफ लिनिएज वगैरह, बस इतना नहीं, तो हम इसके परे भी देखते हैं. म्हणजे आपण ह्युमॅनिटेरियन ग्राउंड्सवर सुद्धा याचा विचार जो आहे करतो. ओके, हालाकी असं जरी असलं तरी कुठेतरी तो एक रिलिजियस ग्राउंड जो आहे किंवा तो रिलिजियस ॲस्पेक्ट आहे हा जात नाही. रिलिजियस ग्राउंड जो आहे तो कायम राहणारच आहे. आणि देर इज ऑल्सो दिस ह्युमॅनिटेरियन ग्राउंड. ओके, उलट कमी झालं आता ह्युमॅनिटी. आता जसं जसं हाँ थोडासा हो रहा है, बट क्या ही करें. ओके, हां ओके. नाव मग आपल्याकडे हे लेजिस्लेशन आलं की ह्या सब्जेक्ट मॅटरवरती जो कायदा आहे तो एक ठिकाणी आणण्यासाठी, ठीक आहे, त्याला प्रॉपर अरेंज करण्यासाठी, म्हणजे त्या संदर्भातच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याच्याकरता पण आपण हा हमाचा जो ॲक्ट आहे, मतलब हमा इज व्हॉट? हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट. हां, तो 1956चा आहे बघा. मॅरेजचा कधीचा आहे? 1955. हाँ, तो शादी की फिर आगे तुरंत बच्चे का आ गया, ठीक है, 1 साल बाद शादी हुआ, 55 में शादी हुआ, 56 में बच्चे का टॉपिक आ गया. बच्चा नहीं हो रहा है, अडॉप्शन की बात यहाँ पे हो रही इमीडिएटली द नेक्स्ट ईयर, द नेक्स्ट प्रेसिडिंग ईयर. ओके, सो हियर हामा जो आहे, आता हामाने बऱ्याचशे जे ऑर्थोडॉक्स कन्सेप्ट्स ज्या होता रिगार्डिंग व्हॉट, रिगार्डिंग अडॉप्शन, ह्या ज्या आहे दूर केल्या. पूर्वी काय होतं, आता मी जसं तुम्हाला ते मराठा पेशवा जे होते बाजीराव टू, हा ना, त्यांनी पण नानासाहेब जे आहे दत्तक घेतले, किंवा मग मी तुम्हाला जे इडपसचं सांगितलं तर त्याने पण जे आहे एका मुलाला जे आहे रेस केलेलं. त्यानंतर इफ यू नो लिटरेचर अँड ऑल, तो सीझर जो आहे जुलियस सीझर, त्याने पण मुलाला घेत. आणि असे बरेच उदाहरणं आहेत इंडियामध्ये सुद्धा. ओके, सो मुलाला अडॉप्ट करण्याचा तो एक हे होता, कल होता. मुलीला कोणी अडॉप्ट करायचं नाही. सन वॉज बीन अडॉप्टेड फॉर रिझन्स ऑब्वियस ॲज वी हॅव डिस्कस्ड अर्लियर. ओके, मग इथं ह्या ॲक्टने काय चेंज केला तर नॉट जस्ट सन्स
बट इवन डॉटर्स कुड बी टेकन इन अडॉप्शन. ओके, मुलीला सुद्धा अडॉप्ट करू शकतात. ह्या दोघांचं अडॉप्शन जे आहे हे ह्या ॲक्टने रेकग्नाइज केलेलं आहे. ओके, नंबर 1 ये मेजर चेंज किया इसने. देन पूर्वी असं होतं की जो मेल होता, पुरुष, फक्त तो अडॉप्ट करू शकत होता. मतलब ही यूज टू डिसाइड कि कोई बच्चा गोद लेना है तो. अब यहाँ पे मेल अँड फिमेल, ओके, मेल अँड फिमेल हे दोघं सुद्धा काय करू शकतात, दे कॅन अडॉप्ट. दोघांना पण ते अधिकार दिलेले आहेत. नाव अर्लियर पुरुष जेव्हा एखाद्या मुलाला अडॉप्ट करायचा त्याच्या मागे पत्नीची कन्सेंट गरजेची नव्हती. ओके, आता काय आहे, जर हजबंड तो अडॉप्ट करू बघतोय तर त्याला कन्सेंट घ्यायची आहे. कुणाची कन्सेंट लागणार? वाईफची कन्सेंट लागणार. ओके, नाव आधी काय होतं की अनमॅरिड तुम्ही आहात. ओके, इफ यू आर अन अनमॅरिड गर्ल you could not adopt. Unmarried girl could not adopt a child. But now you all know कि a female being unmarried, she can legally adopt a child. आणि याचं मस्त उदाहरण द्यायचं म्हटलं तर सुष्मिता सुष्मिता सेन. हां, सो एक्झाम्पल देखो, सुष्मिता सेन. सुष्मिता सेनने किती मुली अडॉप्ट केल्या आहेत? येस, 2 मुली अडॉप्ट केलेल्या आहे, ती विवाहित नसताना पण, है ना. त्यानंतर प्रीती जिंटा माहिती आहे सगळ्यांना, है ना. प्रीती जिंटाने पण 43 मुली अडॉप्ट केलेल्या आहेत. किती? 43. हो, इज इट? येस. तुषार कपूरने पण केलं ना. हाँ, वो अडॉप्शन अलग है, दैट इज, हाँ, वो थोड़ा सा अलग सीन है. वो पूरा मैरिड है. प्रीति जिंटा मैरिड है. I don't know whether she is married or not, but she has adopted before marriage only. अभी वो शादीशुदा है या ये तो नहीं पता मेरे को, but while she was single, that time she had adopted 43 girls. अभी हमेशा देखो, adoption का मतलब it's not always necessary you are staying with them. It is also कि you are providing all the necessities of life. You are giving your name to that children and other things, you know. ये सारा, हाँ, yes, भागबान. ओके, तो सुष्मिता सेन को याद करो, प्रीति जिंटा को याद करो, तो ये पॉइंट आपका याद हो जाएगा. नेक्स्ट इज की फादर मदर जे आहे, ओनली दे कुड गिव्ह देअर चिल्ड्रन. आता बऱ्याचदा असं व्हायचं की आता एखादा भाऊ आहे, आणि त्या भावाची बहीण आहे, बहिणीला 5-7 मुलं आहे, भावाला एकही मूल होईना, मग ती बहीण तिचंच मूल जे आहे भावाला देत होती. ठीक है, सो फादर एंड मदर जो है, अभी उसके पीछे अलग भी सीन ना, बहुत प्रॉपर्टी का उसमें ये होता था. येस, पण ठीक आहे, आता त्याला मूलबाळ पण नव्हतं, बहीण पोटचं मूल देते ती पण मोठीच गोष्ट आहे. आता माझी एक आत्या आहे ना, माझ्या आत्याने तिच्या मुलाला असं दत्तक दिलेलं, म्हणजे त्याच्या काकालाच दिलेलं. पुतण्या जो आहे ना, पुतण्याला अडॉप्ट केलेलं. हां, तर त्याला जे आहे आता बघा, म्हणजे त्याच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये तर दिलंच, बट उसके अडॉप्टेड पेरेंट्स के प्रॉपर्टी में भी ही, मतलब ही इनहेरिटेड दैट प्रॉपर्टी. तो ऐसा होता है. भोप्या नाही का ग, है ना. तो किधर थे हम लोग. येस, मग पूर्वी असं होतं की ओनली फादर एंड मदर कुड गिव इन अडॉप्शन. हे पूर्वी असं होतं. अब अगर फादर मदर नहीं है, इनकी डेथ हो चुकी है, एंड वहाँ पर गार्जियन है, सो नाउ गार्जियन कैन ऑल्सो गिव इन अडॉप्शन. गिव इन अडॉप्शन मतलब बच्चे को वो दे सकते हैं किसी फैमिली को. समझ रहे हो.
समज रहे हो. हां, नेक्स्ट इज पूर्वी काय होतं, ओनली रिलेटिव्समध्ये चालायचं. आता जे आहे इवन स्ट्रेंजर्स, आपका दूर दूर तक कोई रिश्ता नाता कुछ भी नहीं, आपको पता भी नहीं बच्चा कहाँ से आया, किसका है, क्या है, तो स्ट्रेंजर्स कॅन बी अडॉप्टेड. ओके, किंवा इथे गरजेचं नहीं है कि आपके ब्लड लाइन का हो, आपके फॅमिली का हो, किसी भी बच्चे को आप गोद ले सकते हो. म्हणजे मग एखादं अनाथ, एखादं कोणी पण असं कुठलंही मुलं असू शकतं. वॉर्स वगैरे जेव्हा होतात ना तेव्हा खूप मुलं अनाथ होतात. तुम्ही ते सिरिया विरिया आणि आता लेटेस्टमध्ये हे आपलं काय यार त्या कंट्रीजची नावं, हे ते मुस्लिम कंट्रीज, येस पैलेस्टाइन एंड हमास. येस तो वो जो चल रहा है वो हमास ग्रुप का जो भी. हां, त्या याच्यात पण तुम्ही पाहिलं किती मुलं जे आहे ती अनाथ झाली आहेत. डिड यू सी त्यांच्या त्या फाईटमध्ये, त्यांच्या त्या वॉर सिच्युएशनमध्ये. तो ये कुठल्या पण वॉरचे ना इमिजिएट ॲडव्हर्स इम्पॅक्ट जे आहे ते फिमेल आणि मुलांवरती होत असतात. येस, तो यप. नाव आता ॲडॉप्शनसाठी जे एज आहे ते एज या ठिकाणी फिक्स करण्यात आलेलं आहे. किती? वय वर्ष 15 होईपर्यंतच. 15 क्रॉस केल्यानंतर त्या मुलाचं, त्या मुलीचं अडॉप्शन जे आहे ते होऊ शकत नाही. ते कधी होणार? जर तुमची काही तशी कस्टम है, अगर कोई कस्टम है आपका और आपकी कस्टम अलाउ करती है तो ही आप गोद ले सकते हो बच्चा, वरना यू विल नॉट अडॉप्ट अ चाइल्ड हु इज अबव कितना एज? 15 वर्ष. देन आप ऑर्फन को गोद ले सकते हो. मी जसं सांगितलं की अनाथ मुलाला घेऊ शकतात, पूर्वी नव्हती ही तरतूद. त्यानंतर एक सेरेमनी असते जिला म्हणतात ते दत्तका होमम असं आहे. खरं तर दत्त होमम लिहिलं यांनी. दत्तका होमम असं म्हटलं जातं. इथे दत्ता होमम दिसतं आहे मला. तर हे दत्तका होमम जी आहे ही सेरेमनी जी आहे ही पूर्वी करायला लागायची. अडॉप्ट करायचा आहे तो. नाव दिस सेरेमनी इज नॉट रिक्वायर्ड. कोई ज़रूरत नहीं, कारण आता काय लीगली कागदोपत्री होतं. ये सेरेमनी का कोई ज़रूरत है नहीं, मतलब दिस इज़ नॉट इसेंशियल. आपको करना है तो फिर भी करो, बट वॅलिड प्रूफ किस चीज का आहे, मतलब काय असणार आहे अडॉप्शनचं? द डॉक्युमेंट्स ना. आता महत्त्वाचं बघा, जे मूल अडॉप्ट केलं आहे तुम्ही, ज्यांनी केलेलं आहे, मग ते मदर आणि फादर दोघे असतील किंवा नुसतीच ती फिमेल आहे, मग ह्या कुठल्याही सीनमध्ये जे अडॉप्टेड चाइल्ड आहे, द चाइल्ड हू हॅज बीन अडॉप्टेड, त्यांच्यात आणि तुमच्यात मिनिमम 21 इयर्सचं डिफरन्स असला पाहिजे, त्यापेक्षा लहान नाही. ओके, किती डिफरन्स? एज 21. येस. तो अगर सपोज आई जी आहे 30 वर्षाची आहे, बाप जो आहे 32 वर्षांचा आहे, तर मग त्यांना किती वयापर्यंतचं मूल अडॉप्ट करता येईल? 9-10. येस. 10 होगा क्या? 9 वर्षापर्यंतच. कारण मग इकडे दोघांचं आणि क्युम्युलेटिव्ह एजचा पण आहे, आय गेस ते काराच्या गाईडलाईन्समध्ये. कारा की गाईडलाईन्स इसमें दिए नाही आहे, पण त्याचा ना मी काढून तुम्हाला नोट पाठवेल ग्रुपमध्ये आपल्या. कारा गाईडलाईन्स. या. सो डिफरन्स जो आहे इट शुड बी नॉट लेस दॅन दॅट ऑफ 21 इयर्स. ओके. अँड नेक्स्ट इज व्हॉट? 15 years it is only applicable to girls. ना, कोई भी बच्चा.
येस. आता हे बघ ना, 15 वर्षाच्या वरती 16-17 वर्षाचं मूल सन और आहे. डॉटर. सन और डॉटर. हाँ, सन और डॉटर. आता ह्या एज मध्ये मतलब देखो हार्मोनल चेंजेस होते हैं, बहुत सारी चीज़ें, अडॉप्टिव फादर मदर है, इनमें इंसेस्ट नहीं डेव्हलप होना चाहिए ना, इमॉरल रिलेशन डेव्हलप होगा ना. त्याच्यासाठी खरं तर हे 21चं पण वयाचं बंधन टाकलेलं आहे. ओके. येस येस. वो माँ बाप वाला फिलिंग तो आना चाहिए, नाहीतर मग ते आपलं ते काय तो अरबाज आणि त्याची बायको आणि त्यांचा तो मुलगा, वैसा सीन ना हो. मलाइका. नाही मलायका नाही हो, ती नवीन बायको म्हणते मी. तिच्यात आणि त्याच्या मुलामध्ये खूप कमी एज डिफरन्स आहे. येस येस येस. तो हे काय, हे सगळे चेंजेस आहेत, हे आणलेले आहेत कुठल्या ह्या ॲक्टने. ओके, आता याच्यामध्ये कपॅसिटी पण जे आहे की कोण देऊ शकतं अडॉप्शनमध्ये, कोण घेऊ शकतं आणि कुणाला अडॉप्शनमध्ये दिलं जाऊ शकतं. ओके, कौन, किसको और किसे. ह्या 3 गोष्टी ज्या आहे ह्या पण फार महत्त्वाच्या आहेत. ओ गॉड. मग इथं हा जो आपला ॲक्ट आहे, हा सेक्शन 6 मध्ये हा आपल्याला काय सांगतो की व्हॅलिड अडॉप्शन जे आहे ते कुठलं असणार आहे, त्याचे रिक्वेसाइट्स काय, म्हणजे कुठल्या कंडिशन्स फुलफिल झाल्या तर त्याला आपण व्हॅलिड अडॉप्शन म्हणू. मग त्याच्यामध्ये कपॅसिटी जी आहे कुणाची, पर्सन टेकिंग इन अडॉप्शन. पर्सन टेकिंग इन अडॉप्शन म्हणजे काय, म्हणजे कोण, म्हणजे जे अडॉप्ट करतात. येस, जे त्या मुलाला अडॉप्ट करताय. पर्सन गिविंग इन अडॉप्शन म्हणजे जो देतोय. आणि द पर्सन हू इज टू बी अडॉप्टेड. तर यांच्या ज्या कपॅसिटीज आहेत, ओके, म्हणजे यांची जी केपेबिलिटी आहे, यांच्या तिघांच्या पण काय दिलेलं आहे, सर्टन कपॅसिटीज किंवा सर्टन केपेबिलिटीज दिल्या आहे. जर ते केपेबल असतील, तो जो क्रायटेरिया फुलफिल झाला तरच दिस पर्सन कॅन टेक इन अडॉप्शन, दिस कॅन गिव्ह अँड याला दिलं जाऊ शकतं. आता त्या कंडिशन्स काय आहेत की, आता कंडिशन्स आपण बघू. कोणासाठी, हिंदू मेलसाठी. ओके, कंडिशन्स फॉर होम, हिंदू मेल है. मग हिंदू मेल जो आहे, नंबर 1, सबसे पहले देखो बच्चा गोद ले रहा है तो ये खुद तो इस पूरे सेंसेस में होना चाहिए की नाही, साऊंड माइंडचा असला पाहिजे ना. आणि हिंदू अडॉप्शन मेंटेनन्स ॲक्ट आहे, तर तो ह्या ॲक्ट अंतर्गत जर त्याला अडॉप्शन करायचं आहे तर सगळ्यात आधी तो काय पाहिजे, हिंदू पाहिजे. मग तो हिंदू कसा पाहिजे, तो साऊंड माइंडचा पाहिजे. बच्चा दिमाग वाला इंसान थोडी ना गोद लेगा बच्चे को, तो मेजर असला पाहिजे. ओके, मेजर असायला हवा. आता ह्या 3 तर अगदी बेसिक रिक्वेसाइट्स आहे. तर ह्याच्या व्यतिरिक्त जर त्याची वाईफ आहे, ठीक आहे, त्याची पत्नी आहे, आणि ती पत्नी कशी आहे, अलाइव्ह आहे, जिवंत आहे त्याची पत्नी, मृत्यू नाही झालेला आहे. मग अशा वेळेला तिची काय लागणार आहे, कन्सेंट, पत्नीची कन्सेंट लागणार. मग आता पत्नीची कन्सेंट जी आहे, ही कन्सेंट व्हेन नॉट रिक्वायर्ड, कधी गरज नाही ह्या कन्सेंटची, कधी रिक्वायर्ड नसणार आहे, जर शी हॅज, ती नसेल तर. हां देखो ना. हां, नाही, सिंगल मेलला अलाव नाही केलं अडॉप्ट करायला. ओके. ओके, शी हॅज सीज्ड टू बी हिंदू. ती कोण नाही आहे, हिंदू नाहीये. हां, तिनं धर्मांतर केलेलं आहे. देन तिनं काय केलेलं आहे,
रिनाउंस केलेलं आहे. संन्यास घेतात ना, अब उसने संन्यास ले ही लिया तो उसको वैसे भी बाल बच्चों से, उसको पति से कोई लेना देना नहीं तो बच्चों से, वो भी गोद लिया हुआ बच्चा, उससे तो क्या ही लेना देना रहेगा, है ना. देन नेक्स्ट इज, आता ती वाईफ जी आहे ती अनसाऊंड माइंडची असेल. ओके, शी इज ऑफ अनसाऊंड माइंड. पण हे तुम्हीच नाही म्हणायचं आहे की वेडी आहे, हे कोर्टानं डिक्लेअर केलेलं पाहिजे. ओके, इट मस्ट बी डिक्लेअर्ड बाय द कोर्ट. कोर्टानं डिक्लेअर केलेलं असेल, कोर्टासमोर हे सिद्ध झालेलं असेल, तर त्या इन्स्टन्समध्ये हिची कन्सेंट जी आहे ती गरजेची नाही. कळलं इथपर्यंत? हिंदू मेल आहे, त्याला मुलं अडॉप्ट करायचं आहे, तो हिंदू पाहिजे, साऊंड माइंडचा पाहिजे, मेजर पाहिजे, त्याची पत्नी जिवंत आहे, तेव्हा तिची कन्सेंट लागणारच आहे. तिची कन्सेंट कधी नाही लागणार? ती हिंदूच नाही आहे, तिनं संन्यास घेतला आहे, किंवा ती स्वतः अनसाऊंड माइंडची आहे. कळलंय? कळलंय का? हां येस येस येस. हां. आता जर त्याला तो जो हिंदू मेल आहे त्याला एकपेक्षा जास्त वाईफ आहे. ओके, ही हॅज मोर दॅन 1 वाईफ्स. मग त्याला एकापेक्षा जास्त पत्नी असेल, मग अशा वेळेला कन्सेंट कोणाची लागेल? सगळ्यांची. ऑल वाईफ्स. तो कन्सेंट लागणार ऑफ ऑल वाईफ्स. पण सेकंड वाईफ तर इलिगल असते ना, मग तिची कशाला? आता बघा, हा कायदा कधी आलाय? कायदा कधी आला? कधी आला? अरे कधी आला सांगा. 1956. तुम्ही नाही हो ढिकले सर, ज्यांनी प्रश्न केला त्यांनीच सांगायचं. हां 56 ला, हां 1956 ला. 56 मध्ये आला. बायगॅमीला आपण गुन्हा कधी करार केला? कोणत्या कायद्याने केला? बायगॅमी जो आहे, 2 पत्नी नाही करायच्या, दुसरं मॅरेज जे आहे व्हॉइड असणार आहे, हे कुठल्या कायद्याने सांगितलं? हिंदू मॅरेज कधीचा? 55. हां, त्याच्या आधी तर लग्न झालेले असतील की नाही लोकांचे? त्यांनी 2, 3, 4 बायका केलेल्या असू शकतात की नाही? मग आधीची जी लग्न झाली तर त्यांचं स्टेटस आपण थोडी काढून घेऊ शकतोय. आलं लक्षात? तिथून पुढे नाही आपण रेकग्नाइज करणार, पण त्याच्या आधी तर झालेलीच असतील ना लग्न. म्हणजे हा कायद्याच्या आधी जर झालेले असेल तर त्यांच्या दोन्ही वाईफची कन्सेंट लागणार. हां जर त्यानंतर झाले असेल तर फक्त फर्स्ट वाईफची. हां, कारण आपण सेकंडला वाईफ मानतच नाही. येस. हां. आता कुठे होतो आपण? हां, कन्सेंट जी आहे सगळ्या वाईफची लागणार. मग त्यापैकी जर कोणी संन्यास घेतला आहे, हिंदू नाही राहिली, अनसाऊंड आहे, तर मग तिची लागेल का? सेम ज्या इकडं कंडिशन पाहिल्या, एकपेक्षा जास्त पत्नी आहे आणि त्यापैकी एक जी आहे तिची अशी काही वरती दिलेल्यापैकी कुठली कंडिशन आहे, मग त्यावेळेला लागणार नाही. ओके, नाव फिमेल. आता फिमेलची कपॅसिटी बघू आपण. ठीक आहे, सो नेक्स्ट इज कपॅसिटी ऑफ फिमेल. तर हे दिलेलं आहे सेक्शन 8 अंतर्गत. मेलसाठी किती आहे? 7 आहे आणि हिला 8 सेक्शन आहे. मग ती काय पाहिजे? एनी फिमेल हिंदू हॅज द कपॅसिटी टू टेक अ सन ऑर डॉटर इन अडॉप्शन. मुलगा मुलगी काही पण घेऊ शकते ती, अडॉप्शनमध्ये अडॉप्ट करू शकते. म्हणजे अभी उसमें कंडिशन्स क्या क्या है? काय कंडिशन सांगितलेलं आहे? ती कोण हवी? नंबर 1 हिंदू, नंबर 2 मेजर जे मगाशी आपण पाहिलेलं आहे, त्यानंतर नंबर 3 साऊंड माइंड. ओके, आता ती मॅरिड नाही आहे, ठीक आहे, तरी पण ती घेऊ शकते. नॉट मॅरिड म्हणजे कपॅसिटी काय? जर ती अनमॅरिड असेल, इफ शी इज नॉट मॅरिड स्टील शी कॅन टेक अ चाइल्ड इन अडॉप्शन, राईट? येस. हां, अँड
इफ शी इज मॅरिड, जर तिचा विवाह झालेला असेल तर मग काय लागणार? हजबंडची कन्सेंट लागणार. हां लागणार तिथे. नाव ती कधी लागणार नाही. ती मॅरिड आहे. इफ शी इज मॅरिड अँड स्टील हजबंडचा कन्सेंट कधी नाही लागणार तिचा. तिचा हजबंड जो आहे त्याची डेथ झालेली आहे, ही इज डेड. ओके. किंवा त्यानं काय केलेलं आहे, हजबंडने रिनाऊन्स केलं आहे वर्ल्ड. देन तो हिंदू नाही राहिला आहे. किंवा त्याला कोर्टानं अनसाऊंड माइंडचा डिक्लेअर केलेला आहे. ओके. कोर्टानं डिक्लेअर केलेलं पाहिजे, आपण स्वतःहून नाही. समज रे हो. झालं इथपर्यंत? सिम्पल आहेत कंडिशन्स. अरे आलं का लक्षात? येस मॅम. येस. नाव येस. हां हे झालं पर्सन. हां घेऊ शकते ना, करू शकते, ती अडॉप्ट करू शकते. हां आता ह्या आपण कपॅसिटीज कोणाच्या बघितल्या? कपॅसिटी ऑफ पर्सन टेकिंग इन अडॉप्शन. आता जो देतोय, मूल जे दत्तक देतोय, सो कपॅसिटी कोणाची? कपॅसिटी ऑफ अ पर्सन हू इज गिविंग इन अडॉप्शन. जो मूल जे आहे दत्तक देतोय. ओके. तर ते काय असलं पाहिजे? कोण असले पाहिजे? ह्या ॲक्ट अंतर्गत कोण देऊ शकतं? कपॅसिटी मतलब कौन होना चाहिए वो इंसान. ठीक आहे. आणि कसं असलं पाहिजे? सो फादर देऊ शकतं, फादर, गार्डियन. मदर पण, हां मग अशीच पॉईंट सांगितला, आणि गार्जियन सुद्धा देऊ शकणार. मग फादर जर जिवंत आहे, ही हॅज द राईट टू गिव्ह इन अडॉप्शन बट दिस इज सब्जेक्ट टू कन्सेंट ऑफ मदर अनलेस. फादर देतोय, ठीक आहे. फादर इज गिविंग इन अडॉप्शन, पण मदर जिवंत आहे. मग कन्सेंट लागणार की नाही मदरची? अर्थात दोघांनाही लागणार ना. हे बघा, दोघं जिवंत आहे तर एकमेकांची कन्सेंट लागणार आहे की नाही? असंच थोडी ना मूल दिलं जाणार आहे. समज रे हो. येस मॅम. कधी लागणार नाही? मदरची कन्सेंट वेन नॉट रिक्वायर्ड. कधी नाही रिक्वायर्ड? पटकन सांगा. आता आपण वरती पाहिले आहेत काही पॉईंट. तिने हिंदू धर्म सोडला असेल, हां सीज्ड टू बी हिंदू. अजून रिनाऊन्स रिनाऊन्स केलं असेल. संन्यास घेतला, रिनाऊन्स केला. व्हेरी गुड. अनसाउंड माइंड. अनसाऊंड माइंडची असेल, किंवा ती हयात नाही म्हणजे डेड वगैरे हां असेल तर. तिची डेथ झालेली, शी इज डेड, शी इज नो मोर अलाइव्ह. ओके. मग मदरसाठी पण सेम कंडिशन्स येतील की नाही? येतील ना. येस. कपॅसिटी मदर जी आहे, हां मदरसाठी काय तेच आहे. मदरला कन्सेंट लागेल कोणाची? त्या फादरची, है ना. कधी नाही लागणार? वेन नॉट रिक्वायर्ड. सेम तेच सेम. हां रिनाऊन्स केलेलं आहे, डेथ झालेली आहे, किंवा मग अनसाऊंड माइंडचा म्हणून त्याला करार दिलेला आहे, है ना. और ही हॅज सीज टू बी हिंदू. ओके. हे सगळे तेच ग्राउंड्स येणार. नाव आता याच्यामध्ये गार्जियन सुद्धा दिलं. गार्जियन सुद्धा काय करू शकतो? गार्जियन कॅन ऑल्सो गिव्ह द चाइल्ड इन अडॉप्शन. पण कधी? कधी देणार? कधी देणार गार्जियन? आईबाप नसतील तेव्हाच ना, बरोबर आहे की नाही. सो आता गार्जियन आहे म्हणजे हा कोर्टानं अपॉइंट केलेला असतो. ठीक आहे. कोर्टाने अपॉइंट केलेला असतं गार्जियनला. मग गार्जियनला जे आहे परमिशन घ्यायला लागते. कोणाची? कोर्टची परमिशन घ्यायला लागते. ओके. आणि हे कधी करू शकतो तो? ओनली वेन कधी?
त्यांचे आई वडील नसतील तर ना. हां, पेरेंट्स आर नॉट नोन किंवा पेरेंट्स आर नो मोर, पेरेंट्स आर नॉट नोन. बघा अनाथ मुलं असताना असेच सोडून जातात बघा पायरी विहिरीवरती लोक, है ना, छोड़ के जाते ना बच्चों को. मग त्यांचे Yes. आता असं तर नाही त्यांचे आईबाप मेलेत, जिवंत असतात ना, पण माहीत असतं का कोण आहे नेमकं. गेटिंग द पॉइंट. येस. Yes. ओके. सो गार्जियन म्हणजे असा व्यक्ती जो त्या मुलाची जी आहे केअर घेतोय, त्याची पण त्याच्या प्रॉपर्टीची पण, किंवा जो आईबाप जे आहे मृत्यूपत्रामध्ये लिहून गेले होते की आमच्यानंतर जे आहे आमच्या मुलाचा आणि त्याचा सांभाळ जो आहे अमुक अमुक व्यक्ती करेल, किंवा मग कोर्टानं जे आहे अपॉइंट केलेलं असतं. असं तर हे आपण सगळे पाहिले की कोण देऊ शकतं, कोण घेऊ शकतं. आता आपण बघू की कुणाला, म्हणजे द पर्सन हू इज टू बी अडॉप्टेड, पर्सन टू बी अडॉप्टेड, ते मूल. तर इथे वय तर मगाशीच मी सांगितलं होतं की किती पाहिजे, किती एक्सिड नको करायला. 15 वर्षाच्या. हां, सभी हां, हिंदू ॲक्ट आहे हा, हिंदूचा आहे. मग काय आहे, असलं पाहिजे, हिंदू असलं पाहिजे. ऑलरेडी त्याचं अडॉप्शन दुसरं कोणी केलेलं असेल तर चालेल का? आणखी कोणी त्याला अडॉप्ट केलं आहे तर ते चालेल का? नाही चालणार. एकाच मुलाचं कसं 2-3दा अडॉप्शन तुम्ही करणार आहे. नॉट बीन मॅरिड, मॅरिड नसायला पाहिजे. हां, शादीशुदा बच्चे नाही. एज कितना कंप्लीट नाही हो, किती एज नाही कंप्लीट पाहिजे? 15 इयर्स. हां, ओके. त्यान दुसऱ्या कंडिशन्स काय आहेत अजून बघा. जर आणखी अदर कंडिशन्स काय आहेत. आता जर अडॉप्शन जे आहे, अडॉप्शन एका मुलाचं करताय तुम्ही, ठीक आहे. अडॉप्शनमध्ये कोणाला घ्यायचं आहे तुम्हाला? मुलगा घ्यायचा आहे. मग जे अडॉप्टिव्ह फादर आणि मदर आहे यांचं स्वतःचं बायोलॉजिकल जो आहे यांचा मुलगा नसावा, किंवा यांचा मुलाचा मुलगा नसावा, किंवा मुलाच्या मुलाचा मुलगा, म्हणजे 3 जनरेशनपर्यंत आलं लक्षात. आणि सेम इज अप्लाइड फॉर डॉटर ॲज वेल. ओके, सेम इज अप्लाय फॉर डॉटर ॲज वेल. स्वतःची मुलगी नाही, स्वतःचा मुलगा नाही, मुलाचा मुलगा नाही, मुलाच्या मुलाचा मुलगा नाही. ओके, दॅट वे. तो ये दुसरा मतलब दिस इज सम येट अनदर कंडिशन. आता याच्यामध्ये अडॉप्टिव्ह फादर, अगेन ते एज डिफरन्स मी तुम्हाला सांगितला की 21 इयर्स जे आहे ते असलं पाहिजे. दोघांच्याही बाबतीत मुलगा असेल मुलगी असेल त्यांच्यामध्ये 21 इयर्सचा गॅप पाहिजे. अब देखो, मगाशी मी सांगितलं की एक सिंगल फिमेल जी आहे, हां, ही ज्या वेळेला मूल अडॉप्ट करते, ती सिंगल है त्यावेळेला, मतलब कि अनमैरिड है, उसने बच्चे को अडॉप्ट कर लिया, तो वो कौन हो गई? अडॉप्टिव मदर. ओके. येस. आता आफ्टर दॅट, आफ्टर अडॉप्शन तिनं काय केलं? लग्न केलं. ओके, शी गॉट मॅरिड. मग आता ज्या पुरुषाशी, जो मेल आहे, हां, जो तिचा हजबंड आहे, तो त्या मुलांचं कोण असणार आहे? ती अडॉप्टिव्ह मदर आहे तिचं. हां, सो त्याला आपण स्टेप फादर म्हणणार. ओके, ही बिकम्स द स्टेप फादर ऑफ दैट चाइल्ड. तो अडॉप्शन के इफेक्ट्स क्या होते हैं? व्हाट आर द इफेक्ट्स? की मुलाला, त्या अडॉप्टिव्ह अडॉप्टेड चाइल्ड, नॉट अडॉप्टिव्ह चाइल्ड, द चाइल्ड हू हॅज बीन अडॉप्टेड, त्याला प्रॉपर्टीमध्ये सगळे राईट्स जे आहे, ओके, प्रॉपर्टीमध्ये सगळे राईट्स त्याला मिळतात, जणू काही ॲज इफ ही वॉज बॉर्न इन दॅट सेम फॅमिली. जर त्याचा जन्म झाला असता त्या घरामध्ये, त्या आईबापाच्या पोटी, तर त्याला जे जे राईट्स प्राप्त होतात ते सगळे राईट्स त्याला सुद्धा प्राप्त होतात.
आणि त्याच अनुषंगाने जे सगळे रिलेशन्स जे आहे त्या फॅमिलीसोबत, म्हणजे प्रोहिबिटेड डिग्रीज पण मग इथे अप्लाय होणार की नाही? हो. सो ते सगळं, ते पण ऑब्लिगेशन, ते पण त्याच्यावरती बंधन जे आहे हे येतं. सो याप, दिस वॉज ऑल अबाउट अडॉप्शन. आता याच्या काराच्या गाईडलाईन्स आहेत काही, तर ते आपण, ते मी उद्या वगैरे टाकते, कारण आता 10:30 वाजलेत. बराच वेळ झाला आज. येस मॅम. चलो देन आय विल एंड अप द मीट.